नमस्कार, तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे। जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। आजही बोलताना आमच्या दादाजी मंजुळाताई बी आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीच बोलत होते आणि आम्ही आजही त्यांना मुख्यमंत्रीच मानतो। जे रक्त चंदू भैयाचं आहे ते एकदा वचन दिलं तर ते पूर्ण करतात। तसाच आमचा नेता आहे, मला वचन दिलं होतं ते तुला आमदार करेल आणि आमदार केलं। मध्यंतरीच्या काळामध्ये विधान परिषदेची जेव्हा निवडणूक लागली, माझ्या नेत्यांच्या समोर असंख्य नावं होती, कोणाला करणार। घरामध्ये 3 भाऊ राहिले तरी आई एकावर जास्त प्रेम करते असं प्रत्येकाला वाटतं। एवढे नेते महाराष्ट्रातले असताना आदरणीय शिंदे साहेब कोणाला विधान परिषदेवर पाठवते? 3 माजी खासदार होते, 3 बरोबर। एक हेमंत पाटील साहेब, एक नागरामचेकवाले कृपाल रुमाने साहेब आणि भावना गवळी साहेब, त्या तिघांना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिलं होतं, कारण त्यांची उमेदवारी कापली गेली होती, त्यांना तिकीट दिलं नव्हतं आणि म्हणून माझ्या नेत्याने त्यांना शब्द दिला होता। मला स्वतःला वर्षावर बोलवलं, रघुवंशी धीर धरा, क्या बोलते हो इंग्लिश में? पेशन्स ठेवा। मला काहीच हरकत नव्हती, माझ्या नेत्यावर माझा विश्वास होता। पण जशी 3 खासदारांना आमच्या दिल्या गेली तर माझी नंदुरबारची माझी खासदार तिने एक पेच केलं आणि त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांचे खास आभार मानले की चंदू भैयाला विधान परिषदेला दिलं नाही म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो। मला आज भलाई वो कॉमन शेर है ना, हर पिक्चर में सुनते थे कि मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। माझ्या नावाच्या घरी लई कुडापे गेले, पण आमच्या दादाने सांगितलंय खरं आहे आम्ही 3 आणि मी 4था, याच्या व्यतिरिक्त कोणालाच माहित नव्हतं की मी बनणार आहे। मी भी घरी राहिलो तरी माझ्या बायकोला भी सांगत नाही क्या होने वाला आहे, कारण कशाला कटकट पाहिजे, कोणालाही कोणीही सांगून देतं। पण नाही, माझ्या नेत्याने मला केलं। मी पण म्हणजे आमच्या दादाला जेव्हा तिकीट दिलं तेव्हा आम्ही सांगितलं होतं की साहेब जीवाचं रान करून टाकू, पण आमच्या दादाला आम्ही निवडून आणू। आमच्या दादाला भी सांगितलं की दादा तुम्हारे लिए हम इतने ईमानदारी से लटकते नहीं, अगर हिना वहां नहीं आती तो हिना ताई वहां आई तो आमच्या दादा की बिना बुलाए हम बराती बन गए आणि विजू दादा आणि मैं एक जैसे रोज उधर जाते थे। खरं म्हणजे तुम्ही लोकांची खरं बोला, खोटं बोलू नका। जास्त दिवस कोणीही लोकांची दिशाभूल करू शकत नाही आणि अशा वेळेला मला एक अभिमान आहे की आमच्या नेत्याने नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकच तिकीट दिलं, धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा एकच तिकीट दिलं, शिवसेनेची जागा एकच, पण 100% विजयी ठरणारे दोन्ही जिल्हे होते की जिथं आमचे उमेदवार निवडून आले। यहाँ को 11 गुच्छ भर गए। अभी गांव में बाटलियां बांटने वाले हैं, पर गंगा का पानी है, दूसरा बाटलियां नहीं है। 1 लाख बाटलियां, नंदुरबार में 40,000 घर है, कहाँ बांटेंगे मालूम नहीं मेरे को। पण एकंदरीत माझ्या नेत्याचे मी आज सर्व नंदुरबारच्या जनतेच्या साक्षीने आभार मानतो, वंदन करतो।
साष्टांग नमस्कार घालतो की एक शब्द त्यांनी जो दिला त्या शब्दाप्रमाणे त्यांनी चंदू भैयाला केलं. हे खरं आहे की मी सांगितलं होतं मी 3 वर्षाची विधान परिषद घेणार नाही आणि आजही सांगतो की देवाची शपथ मी साहेबांना सांगितलं की साहेब मेरे को 3 साल की नाही होणार. पण मला सांगितलं तू मुकाटाने घेतो की नाही. फिर आमच्या दादा बोले ये 3 आणि अगले 6 9 हो जाएंगे भैया को आणि म्हणून शेवटी सांगितलं ते सत्य आहे की नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्यासाठी आम्ही ती स्वीकारली. माझ्या नेत्याचा विश्वास होता त्या विश्वासाला भविष्यामध्ये पात्र होणार आहे. आज त्याचा आभार मानण्याची ही सभा आहे पण ते सुद्धा नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानायला 31 तारखेला दादा मेरे को अभी फोन आया था रस्त्याने ते 31 तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आभार सभा घ्यायची. त्यांनी आमच्या दादाला निवडून दिलं आणि सभा कुठे घेणार हे आम्ही ठरवू. पर अभी म्युनिसिपालिटी का है चुनाव ऐसा लोगों को लगता था टाइम है. माझी त्यांना भी विनंती आहे बिचारा गावित साहेब मेरा तुमची गटर करायची आहे का. अरे मेरे दादा उपकरण कभी 6 महीने में उठता था. तुमको 30 साल हो गए. 30 साल के ये शहर का अंदर है. 30 साल और 30 साल में आज जाके पूछना कंजरवाड़े में तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही मला सांगा. उसके बाजू में वो क्या संजय रगड़े क्या नाम है रगड़े ना संजय रगड़े गावित साहब के बाजू में कुर्सी में बैठा है पर हाथ बांध के. गावित साहब ने इतना भाषण दिया उसने एक भी ताली नहीं बजाई. लगे तो पूछ लो उसको भी मालूम है कि झूठ बोल रहा है. पर क्या करना अभी जा रहा है. अभी हर चुनाव में हर गली में पूछ रहा क्या होना. अरे तुमने नंदुरबार में क्या करा एक काम बताओ मेरे को. तुम्ही नंदुरबार मध्ये माळीवाड्यामध्ये भितडं बांधलं 3 महीने में गिर गया. 40 लाख का भितडा था 40 लाख का 3 महीने के अंदर गिर गया. लगे तो माळीवाड्यातल्या लोकांना विचारा क्या करा. तो माळीवाड़े ने खाली गटर दी उस पर स्लैब डाल दिए. क्या करा तो अभी अविनाश माली का लेआउट है. लेआउट में खरं म्हणजे लेआउटच्या मालकांना विकसित केलं पाहिजे. अविनाश मालीला मदत करण्यासाठी त्याच्या लेआउटची संरक्षक भिंत बांधून राहिले. क्या करा तो बाबा रिसोर्ट का ट्रांसफॉर्मर खुद ने बैठाया. दूसरी कामं नव्हती का. हमने आज तक ऐसा नहीं किया. पर एवढा त्रास एवढी अडचण उनको मेरी क्या मालूम. मुझे कुछ समझ में नहीं आता कि क्या भगवान ने मेरे को सच्ची बोलता मला विरोधक फार चुकीचे दिले. कम से कम विरोधक भी चांगले पाहिजेत म्हणजे माणसाला काम करायची हौस येते. तक्रार क्या करते तो मेरी गाड़ी के आमदार का सिंबल मेरे को आमदार को टोल टैक्स माफ है इस पे लिखेगा बराबर है. पर अगर स्पीकर रहा तो टोल जारी. अब जब भी कोई आमदार अगर खुद का फॉर्म भरता तर त्याची बायकोची भी प्रॉपर्टी लिहितात बरोबर आहे. मेरा तो मैं तो माँ म्हणजे माझी माझ्या पीए कडनं माँ काढायचा राहून केला तरी माझ्या विरोधात तक्रार केली. छोटे बच्चे कैसे गली में झगड़ा करते मेरी गली में आ गया मैं मेरी गली में आ गया. वो 2 माली वाले के चंगू मंगू है उनको यही काम है. वही तक्रार करते तेच तक्रार करून राहिले आणि त्यांनीच माझी तक्रार केली. चौकशी होऊ द्या मी काही घाबरत नाही. पण मी माझे आमदार आहे हे एकनाथ शिंदे साहेबाला माहिती होतं. तो भी मेरे नेता ने मैंने जो बोला वो लिखा. इसके लिए ही उनको सबसे ज्यादा मिर्ची लगी. आणि हे माझे आमदाराचं भी एवढं वजन आहे. उनका तो कोई सुनने वाला नहीं है आज की तारीख में. एक टाइम था ठीक है सत्ता येते जाते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते बोलले होते की शिंदे सेना संपली है सब माझी हो जाएंगे बोले. अभी मैं वापस आजी हो गया. भविष्य में अगर खड़ी रही तो इसको भी आजी करूंगा माझी नहीं. पर अभी तेरे घर में क्या परिस्थिति है. माजी मंत्री माजी खासदार माजी अध्यक्ष. अरे निसर्गाचा हा नियम आहे. एकदा एक दिवस माणसाला माजी व्हावंच लागतं.
पण दुर्दैवानं फक्त सत्तेच्या ज्यावेळेला मात चालतो, नंदुरबारची जनता खरं म्हणजे डोक्याने मतदान नाही करत, असा माझा वैयक्तिक आरोप आहे किंवा मत आहे. हिंदुत्वाच्या नावाने आम्ही मतं दिली, या गावित साहेबाला आम्ही हिंदुत्वाच्या नावाने निवडून दिलं. त्या गावित साहेबांनी देवाची शपथ घेऊन सांगतो, गायीमध्ये पैसे खाल्ले, गायीमध्ये. अरे गायी ही आमची माता, आम्ही हिंदुत्वाच्या नावाने तुम्हाला मतं दिली. आज भी मेरा दावा है, जितनी गाय गावित साहब ने बताई, बाकी उतनी अगर गिन के भी बता दी ना तो नंदुरबार छोड़ दूंगा. नंदुरबार कुछ करने की जरूरत नहीं है. जे लोक गायीला सोडत नाही ते तुम्हाला काय सोडतील. बीच में विधानसभा के चुनाव में एक जाड़ा थोड़ा जैकेट वाला भी यहाँ आया था. कसम से बोलता ग्राम पंचायत में गिर जाएगा. शिरूर में रहने वाला है, उसके गांव में जाने वाला था, पर वो भारतीय जनता पार्टी की प्रीपेड टैक्सी है. जो माल देता उसके लिए भुगतने के लिए वो आता. एक नंबर. इतनी तारीफ करके गया डॉक्टर गावित साहब की कि भगवान कसम कुंदाताई को भी गुस्सा आया होगा कि मैं भी इसको नहीं पहचानती, इसका ये कैसी का पहचानता. इतनी बड़ाई मार रहा था जिसका हिसाब नहीं. मैंने कहा इसका क्या ज्यादा पढ़ाई पे पैसे ठहरेले भगवान को मालूम. पर एक आया था बेचारा ग्राम पंचायत में शिरोडू में चुन के नहीं आता. मैं उसको एकदम अच्छी तरह से पहचानता. पिता पिताई तुमच्या याच्यावर बी व्यासपीठावर होता तो. शिंदे साहेब आले होते त्या शेवटच्या सभेला, तेव्हा मी पण हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या बरोबर आलो. तिथं संजय शर्मा भी होता आणि तिथूनच तो नंदुरबारला भाषण द्यायला आला. पण बोल के गया, अच्छा है, ग्यारह जोड़ा है, थोड़ा सा अच्छे कपड़े बिपड़े पहनता. मैं भी समझता कि भाई अपने वाला है, बोलता है, बोलने दो. बोलता ज्यादा है, शेरो शायरी करे बिना रहता नहीं, और उसको बोलने के पैसे मिलते. पैसे लेके बोलता, हम अंतकरण से बोलते. हमारा रिश्ता नंदुरबार के लोगों से है. आज तक के नंदुरबार के लोगों को चंदू भैया ने एक भी झूठ बोला नहीं. चंदू भैया के पीछे बहुत लगे थे. 5 साल आमदार नहीं था तो भी बिना ढाल तलवार के लड़ रहा था. कभी भी तुम्हारे चंदू भैया को किसके भी वहां से वापस नहीं आना पड़ा था. क्यों? इन्होंने मेरे पीछे कितनी भी तकरार करी तो भी देवों का देव महादेव 115 मंदिर में, और महादेव यही महादेव. अभी ये महादेव का मंदिर बनाया, किसने बनाया? छोटे बच्चे को भी पूछेंगे तो बोलेंगे चंदू भैया ने बनाया. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला पैसे दिले, मी बनवलं मंदिर. आज नंदुरबार के लोगों की शान है वो. बहुत लोग वहां जाते. उसके अंदर एक बोर्ड लगाया है, रत्न रघुवंशी आणि चंद्रकांत रघुवंशीचा फोटो आहे त्याच्यावर. काय बोर्ड आहे? फक्त मुख्यमंत्री तत्कालीन आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो, एवढाच बोर्ड आहे. पण पंकज वो त्यांना झोप येऊन नहीं रही तो बोर्ड लावला. वो बोर्ड मैंने खुशी से नहीं लगा. वो बोर्ड के पीछे मामलेदार कचहरी का बिगड़ा है, और वो बिगड़े की वजह से वो शिंदाव की इज्जत जाने वाली थी. मैंने वो इज्जत जागनी खाली. जागनी वो बोर्ड से लगे तो जाके देख लो. पर हमारे नेता को नींद नहीं आ रही. कलेक्टरला तक्रार करतात कि तो बोर्ड काढा. अभी तो चंदू भैया आमदार हो जाएगा है. कोई भी माई का लाल वो बोर्ड को हाथ में नहीं लगा सकता. काय चुकीचा निर्णय मी काहीच नाही. फक्त ज्याने दिलं त्या दात्याचे आभार मानले, एवढंच काय काम केलंय. पण मुद्दामून तक्रार करायचा. अरे जब तुम मंत्री थे, तुम नहीं रहते थे तो भी तुम्हारी लड़कियां कार्यक्रम का भूमि पूजन करते थी, तब चलता था. आणि 1 महीने बोर्ड क्या लगा लिया तो तुमको नींद नहीं आ रही. माझी विनंती आहे नंदनगरीच्या जनतेला, नगरपालिका का चुनाव बहुत टाइम है. ये अंदर की बात है. पता नहीं नगरपालिका में कौन किसके साथ है. मजाक नहीं करता. आज भी वो हमारा विकी बाबा इतना चिपकेला है शिरीष दादा को कि जिसका हिसाब नहीं. हर बैनर में शिरीष दादा का फोटो रहेगा. जितने फोटो शिरीष दादा के डाले
उसके अगर स्वर्गीय दिलीप भाव के डाल देते ना तो भी आज गांव में जिंदा रहता दिलीप मोरे। शिरीष दादा को जबरदस्ती जीता करे और चुनाव तो आने दो, हम तो लड़ने वाले हैं। कोई भी लड़े, कोई भी किसके साथ लड़े, हमारा नेता जो आदेश देगा। एकनाथ शिंदे ने साथ में बोला अगर कि तुमको युति करना पड़ेगी तो युति के साथ लड़ेंगे। अगर उन्होंने बोला कि नहीं तुमको अकेले जाना है तो अकेला जाएंगे। पर जिला परिषद नगर पालिका के चुनाव लड़ने की तैयारी हमारी है। वक्त आने दो, खाली वक्त आएगा तो मुझे भी आत्मविश्वास है। मेरे को आज भी गर्व है अपने आप पे कि मेरे को नंदुरबार में एक घर की बाई भी असेल, बहन भी असेल, आई भी असेल, चंदू भैयाला ओळखते। इनको मेरे साथ निकालो, इनको मेरे साथ निकालो। मेरे से 10% भी लोगों ने अगर इनको राम राम कर दिया ना तो भी तुम बोलेंगे वो शार्ट कर जाऊंगा। मैंने भी नीचे भी बोला था नंदुरबार के पागल भी लगे तो सुभाष चौक में खड़े करो। पहले चंदू भैया के पास आएंगे, इनके पास तो जाएंगे। नंदुरबार के भिखारी भी ये तो किसको 10 रुपए देते थे, ये तो ब्राह्मण को भी लक्षणा नहीं देते, बाजू वाले तो मांगते टाक। पर नंदुरबार के गरीब आदमी भी हर आदमी दुआ देता हूं, क्योंकि मैं दुआ पे जिंदा हूं। आज भी दादा ने सांगितलं ते सत्य आहे की 19 मध्ये चालला गेलो पर आया वापस, क्योंकि कुछ काम बाकी थे। महादेव के मंदिर 115 मंदिर नंदुरबार में बने। मैं झूठ नहीं बोलता, जाके गिरले हो। एवढी चढ होती मंदिरांची कि मंदिर मी बनवेल, मूर्ति तुम्ही आणा। और ये मेरा मूर्ति सामने खड़ा है, सही है कि झूठ है? मंदिर मैंने बनाए 4 लाख रुपए में, मेरे को गांव दुआ देगा 4 लाख रुपए। ना कितने भी पैसे खर्च करो तुम कुछ फरक नहीं पडता। मला लोकांनी आशीर्वाद दिले, त्या आशीर्वादाचं फळच मला आज भेटलं आणि त्या आशीर्वादाच्या फळामुळेच हा तुमचा चंदू भैया आमदार झाला। मेरे को सच्ची बोलना, जब सत्ता अपने पास रहती है तब अपने को उसकी कदर नहीं रहती। जब सत्ता अपने पास नहीं रहती तब अपने को एहसास होता दादा मैं 5 साल आमदार नहीं था। मैं इसके पहले 3 बार मैंने आमदारकी की कसम खाई। कभी 3 बार के मेरे आमदारकी में मेरी औरत या मेरा परिवार बंबई में आया, पर अभी 3 साल की शपथ विधि में मेरी औरत क्या मेरी आपकी खानदान बंबई में आई। बोले हमको भी शपथ विधि को आने का। मैं 3 बार चुन के आया, 18 साल आमदार था, पर मेरी इतनी रुबाब में निर्णय आज तक के नहीं निकली जिसकी तुमने आज निकाली। मैं अभी रत्ना को बोला कि आज खरी मेरी शादी हुई है। ऐसा भी मैं 24 साल के बच्चे का लीवर डाल के आया है, तो अभी 2-3 टर्म तो नक्की करूंगा। डॉक्टर तुलसीराम गावित बैठे, इनको भी ब्लड का कैंसर है, पर जिसकी नीति और नीयत साफ रहती भगवान भी उसके साथ रहता है। इसका अनुभव हमने देखा है। हमारी करनी और कथनी में फर्क नहीं है। हमने आज तक के कोई झूठ बोला नहीं। एक भी माइकल हाल बोले ना कि चंदू भैया ने ये बोला और वो नहीं करा। अरे रात को 12 बजे फोन लगाओ, चंदू भैया उठाता, किसका भी फोन नहीं उठाया, ऐसा नहीं है। अगर कितना अर्जेंट काम में रहा तो उसको बाद में फोन करता कि भैया तुमने मुझे फोन करा था, क्या काम है? क्योंकि मेरे को मालूम है कुछ संकट आता है तभी आदमी फोन करता। कोई लोग मजाक में भी करते। अभी रात को 10-11 बजे 12 बजे के बाद भी मेरा अभिनंदन करने वाले बहुत लोग थे। मैंने कहा आता तुमने कार्यक्रम हो जाएगा, भैया होई आपण सकाळी बोलतो नहीं भैया तुमने आठवण होनी मनीष सिंह, एक मना चौधरी आहे मेरे ऑफिस के पास। तुमच्या आशीर्वादाने नाशिकमध्ये सुद्धा एकदम चांगलं सगळ्या मित्र परिवाराने माझे स्वागत केलं, धुळ्याला सुद्धा झालं। पर वो चौधरी का मेरे को फोन आया कि भैया मैं 3 बजे से धुलिया चौखुली में बैठा था। मैंने कहा दादा मेरी विनंती है मैं 6 बजे आऊंगा, तू धूप में बैठ मत। मेरे को बहुत खुशी है बोले भैया, पर एक गम भी है। मतलब क्या? बोली एक भी बोर्ड पे मेरा फोटो नहीं है। कल उसको बुलाया है मैंने, कल
कि मेरे ऑफिस से आना, तेरे साथ मेरा फोटो निकालूंगा और मैं बोर्ड लगाऊंगा कि नहीं एक कार्यकर्ता अच्छा है। असे लोक जीवापावर प्रेम करणारे माझ्या जवळ आहे। मला काही चिंता नहीं, पैसे में तुम मेरे से कुबेर नहीं, मैं तुम्हारे 10% भी नहीं है, मेरे को मालूम है। एवढा माल तुम्ही कमावला, त्याच्यात मास तुम्हाला आला होता आणि म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक परिवर्तन झालं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे दोन लोक फार इमानदारीने फिरले आहेत, मंजुळाताई गावित आणि आमच्या दादा पाटील। आमच्या दादा तो इतने ईमानदारी से खासदार के लिए फिरा कि खासदारी वहां गई इसके चुनाव में। अरे जो माणूस तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, मैं दादा को फोन करके बोला कि दादा तू गलत लोगों के साथ है, ये सांप है, इनको दूध मत पिला, क्योंकि मैं 2 बार पिला चुका हूं। आमच्या दादा ने बाद में अनुभव लिया और मेरे को फोन करा कि भैया तू बोलता था वैसा ही हुआ। मैं क्या जान दे वो आइए है ना, तो हम भी उतने ईमानदारी से आइए। मेरा विजू अण्णा ने हमारी इज्जत रखी, विजू अण्णा को हमने नमस्कार कराया, कुछ भी हो जाए विजू अण्णा तेरे को हमारा साथ देने का है। आज भडगाव मध्ये जर कोणाची ताकद असेल तर ती पराडगे परिवाराची आहे आणि त्या पराडगे परिवाराने ईमानदारीने आम्हाला साथ दिली आमच्या दादाला। आमच्या दादा अगर कभी गलती से भी गिर जाता तो साहेब ने क्या बोलायचा, आमच्या पारवीला निवडून आणा तर तुम्हाला रघुवंशी करेल। मजा सारी मेरी भी फजेता हो जाए, पर भगवान ने सोचा कि नहीं, आमच्या दादा को भी निवारा और चंद्रकांत रघुवंशी को भी आमदार बनाओ। इसके लिए खरी म्हणजे भगवान ने हमारा साथ दिया। माझी विनंती आहे गावित साहेबांना सुद्धा, तुमच्याकडे फक्त दलाल होते, दलाल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सपष्ट ठेकेदार होते, ठेकेदार। आज सगळे ठेकेदार मुंबईमध्ये फिरतात आहे, त्यांना बिल भेटत नाही, बिल। मला भी भेटले की भैया काहीतरी सांगा, उईके साहेब आहेत। मी आत्ताही सांगतो, मी मागे वार करत नाही। मी आज भी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला पत्र दिलंय की नंदुरबार जिल्ह्यात, नंदुरबारमध्ये 10,000 गायी वाटल्या आहेत असं तुम्ही म्हणता, मग नंदुरबार तालुक्याचं दूध का वाढलं नाही? अगर 10,000 गाय बाकी तो उसका दूध तो बनने को ना, अपने तालुके का दूध ही बना नहीं। मैं दूध डेयरी का चेयरमैन हूं, मेरी दूध डेयरी में दूध ही नहीं आता। मी पत्र दिलंय की त्याची चौकशी करा आणि मला अभिमान आहे की माझ्या नेत्याने त्याच्यावर लिहिलंय की त्रयस्थ यंत्रणेकडनं चौकशी करावी। मी सांगितलं होतं एक तर महसूल खातं नाही तर पोलीस खातं, त्यांच्या मार्फत चौकशी होऊया। जर मी चंद्रकांत रघुवंशी मला 2 गायी दिल्या आहेत तर त्या गायी दिसल्या पाहिजे माझ्या घरी, लोकांनी त्याचा पंचनामा केला पाहिजे। पण गायच नहीं, एक लोग बिचारी गाय, पहले ही हर गाय में 20,000 इन्होंने ले लिए। मैं अगर झूठ बोल रहा ऐसा लगा तो मेरा दोस्त श्याम बापू इधर ही रहता, बजरंग तालीम के पास इधर रहता ना बापू। श्याम बापू को पूछ के आना, उसको पूरी हिस्ट्री मालूम है। टाइम पड़ा तो सब गायों के नाम भी उसको मालूम होंगे कि कौन सी गाय किसको दे रही है। पर एक भी गाय आज हमारे तालुके में नहीं, ना नवापुर तालुके में। इतनी हिम्मत तो विजय कुमार गावित ने जितनी करी थी, याद बहुत। नहीं मजाक नहीं करता, 5 साल के बाद इनको उत्तर यही देने वाली है, यही। मेरी जरूरत ही नहीं पड़ेगी, खड़े रहने बेचारी, मेरी जरूरत ही नहीं पड़ेगी 5 साल के बाद। अभी 4 साल की है, 5 साल की। अभी भी उसने स्कूल में एकदम टॉप भाषण दिया, देंगी भाषण। पर अगला बाद में 5 साल के बाद इनको जवाब भी यही देंगी। खरं बोलायला कोणाची परवानगीची गरज नाही। ज्या विश्वासाचं नातं आम्ही जोपासलंय नंदनगरीमध्ये, नंदुरबारचा प्रत्येक माणूस कोणत्याही समाजाचा असो, मी जातीवादाचं राजकारण कधी माझ्या आयुष्यात केलं नाही।
मी कोणत्याही समाजाचा कधीच विरोध केला नाही. माझ्या आयुष्यामध्ये फक्त माणुसकी हीच माझा जात आहे, माणूस हीच माझी जात आहे आणि माणुसकी हाच माझा धर्म आहे आणि एवढंच मी प्रामाणिकपणे जोपासलाय. मी आलेल्या कार्यकर्त्याला कधी विचारत नाही की तो कोणती जात का है, तेरा नाम क्या है, पण मी माझ्या परीने सर्व काही लोकांची सेवा करतो. 100% काम होते ऐसा नहीं. भगवान भी अपनी 100% मुराद पूरी करता नहीं तो अपन भी सत्यनारायण कबूल नहीं करते. अपन सत्यनारायण कबूल करते क्योंकि भगवान से अपनी अपेक्षा रहती. कोशिश करेंगे आगे चल के भी. हे 3 वर्षाचा पिरियड जरी असला तरी मी आत्मविश्वासाने सांगतो की मला 9 वर्ष भेटणार आहेत. माझा नेता मला परत निवडून देईल आणि मला संधी देईल. एवढं काम करून दाखवेल. वचन दिलंय मंजुळा ताईला बी आणि आमच्या दादाला बी की दोन्ही जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत करायची आहे. आपण ज्या पक्षाच्या बरोबर असतो त्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला शिवसेनेच्यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन काम करायचं आहे. टापी बुराईच्यासाठी माझा आमच्या दादा इथं बसलाय. आमची मिटिंग लावली गिरीश महाजनने. गिरीश महाजन साहेबाला आम्ही लेखी दिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये टापी बुराईचा आपण मिटिंग घ्या. गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा उभारीमध्ये 2 दिवसात आम्हाला पत्र काढून दिलं. मी ते पत्र उद्या व्हायरल करणार आहे. 2 दिवसापूर्वी मिटिंग लावली आणि अचानक ती मिटिंग रद्द केली. बरोबर दादा? अचानक ती मिटिंग रद्द केली आणि आम्हाला सांगितलं की मी उद्या लावेल. म्हटलं नाही, माझी तुम्हाला विनंती आहे महाजन साहेब की आम्ही एवढे दिवस थांबलो, अजून थांबू, पण अधिवेशन संपल्यावर 26 मार्चच्या नंतर एप्रिलमध्ये तुम्ही मिटिंग लावा म्हणजे आमचे प्रश्न सुटले पाहिजे. माझी अपेक्षा आहे की टापी बुराई या योजनेचा ओरिजिनल कृती आराखडा जो होता त्याच्यामध्येच माझा देवमन बसलाय. शनी मांडळच्या नंतर ठाणेपाडा त्याच्यामध्ये पाणी टाकायचे होतं. गावित साहेबांनी मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकाशाचं पाणी तुम्हाला पाजणार होतं. या नंदुरबार में पानी की तकलीफ है क्या? बोलो. ईमानदारी से पानी आता. ठीक है, लाइट बीट पाइपलाइन फूटी उसके लिए तो हर गांव में है, आदमी चालू चल जाता. पण नंदुरबार मध्ये आज भी प्रत्येक माणसाला, प्रत्येक भगिनीला गॅरंटी आहे की पाणी येणार. गावित साहेब पीछे लगा था की 230 कोटी रुपयाची योजना मला नंदुरबारसाठी करायची आहे. प्रकाशाचं पाणी आणायचं आहे. माझी विनंती आहे, मी विरोध करतो असं नाही, पण ते प्रकाशाचं पाणी साहेब किती पाणीपट्टी नंदुरबारच्या लोकांना द्यावी लागेल हे सांगा. ते प्रकाशाचं पाणी इथे येताना बिस्लरीच्या पाण्याच्या एवढं महाग पडणार आहे आणि आज आम्हाला गरज नसताना प्रकाशाचं पाणी का पाहिजे? त्याच्यावर माझी विनंती आहे की गावित साहेब तुम्हाला खरंच काळजी आहे नंदुरबारची तर 2च काम करा. एक प्रकाशा बुराईची योजनेची पाईपलाईन जाते आहे, शनी मांडळपर्यंत गेली आहे. डॉक्टर गेली आहे ना, रानाळ्यापर्यंत गेली आहे. ती ठाणेपाड्यापर्यंत घेऊन जा. ठाणेपाड्यामध्ये जर तिथं पाणी टाकून दिलं तर ऑटोमॅटिक आंबेवाराला येऊन जाईल. नंदुरबारला पाणी आणायची गरजच नाही. आश्रयवाले बसले, आंबेवाराला पाणी येऊन गेलं तरी आमच्या शिवणमध्ये पाणी येऊन गेलं. मी आता त्यांना दुसरा प्रस्तावही दिलाय की खोलकर धरण पहिले नका भरू. खोलकरचं गेट उघडं राहू द्या, त्याच्या खाली विरचक धरण आहे. विरचक पहिले भरा, कारण खोलगडवरून एक बी गावाला पिण्याच्या पाण्याची योजना नाही. तर विरचक पहिले भरा. भलेही खोलगडची कॅपॅसिटी 20% आहे, पण तरी ते 20% हक्काचं पाणी विरचक मध्ये येईल आणि मग खोलगड भरा. ज्या दिवशी ही मीटिंग होईल मी आणि आमच्या दादा, क्योंकि मैं तो भी थोड़ा बहुत प्रेम से बोलता, इसके तो दिमाग का फिर जाएगा, इसका भरोसा ही नहीं. उसने बोला वो नहीं सुना.
तो ऐसा आदमी भी एक साथ में होना। इसके लिए मैंने ठहराया है कि कोई भी मीटिंग लेने की होता आमच्या दादा को भी साथ में रखने का। और एकदा मुख्यमंत्र्यांनी भी मला सांगितलं की त्याला सोडायचं नाही। म्हटलं साहेब मी आणि आमच्या दादा एकत्रच आहे। आम्ही मंजुळाताई, राजेंद्र गावित, मला आठवतं राजेंद्र गावित पालघरचे आहेत, ठाणे जिल्ह्यामध्ये राहतात, ठाण्याचा रुबाब आहे आणि ठाण्यामध्ये यांची ताकद आहे। म्हणून त्यांनाही मी विनंती केली होती की साहेबांना माझ्यासाठी शब्द टाका। आणि मला त्या वेळेला साहेबांच्या मित्रांनी सांगितलं की भैया तुम्हाला काळजी करायची गरजच नाही, साहेबांच्या मनामध्येच तुमचं नाव आहे। आणि म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही, पण मला माझ्या नेत्याने आमदार केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे भरता गेलोय। मला नाही तर 1 तास कधी भी कमा पडतो, पण बोलायला भी जास्त काही नाही आहे, क्योंकि अभी तो सुरुवात है। 3 साल निकालूंगा आणि 3 वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि नंदुरबार नगरपालिका, शहादा नगरपालिका, तळोदा नगरपालिका, नवापूर नगरपालिका, सगळ्या नगरपालिकेची निवडणूक युतीमध्ये लढलं तरी ठीक आणि पक्षाने आदेश जर शिवसेनेच्या माध्यमातून लढायचा दिला तरी सुद्धा शिवसेनेचा भगवा प्रत्येक यंत्रणेमध्ये फडकवायचा प्रयत्न आम्ही करू। आमची ताकद, आम्ही चारी संघटित आहोत। मेरे को लोगों ने बोला कि तुमने ये चारों कुछ क्यों बुलाया? मैं कहा भाई ये चारों शिवसेना के, इसके लिए बुलाया, ये शिवसेना की सभा है। नहीं तो आधा तो नवापुर का आमदार भी मेरा है और आधा राजेश पारवी भी मेरा है। नंदुरबार में वो दोनों भी आधे आधे है और हम 4 अच्छे हैं। उनके पास तो सूचक भी नहीं है, सूचक। गावित साहेबाला मंत्री ने एकनाथ शिंदे साहब को मुंह पे बोला कि साहेब तुमच्या उठावामुळे आम्हाला त्रास झालाय, तुमच्या उठावामुळे देखो बघा सत्ता पाहिजे ठीक आहे, पण सत्तेचा माज नको। एवढी मैं आमदार नाही का 5 साल मजाक नाही करता, माझ्या बरोबर फिरलेले प्रत्येकाला विचारा। दीपक तिघेने काल भी सांगितलं की हे मंत्रालय किंवा या विधानसभा जिल्हा सत्ता नाही तो फिर ऐसे चंगू मंगू तक्रार करते, खूप तक्रार के लिए आमदारकी होणार। भविष्यामध्ये सुद्धा या नंदुरगिरीची सेवा करण्यासाठी आज मी जेवढं तत्पर आहे तेवढाच तत्पर मी भविष्यामध्ये सुद्धा आहे। तुम्ही कधीही काही काम सांगा, अभी तो लेटर पैड भी है, मैं एक रूम भी लेना चाहता। मैं कल ही पत्र देऊन आलो सभापतीला की मला आमदार निवासमध्ये खोली द्या, कारण आज माझ्या नंदनगरीचा माणूस जर मुंबईला कामासाठी गेला तर त्याला थांबायला खोली नाही, त्याला याच्या त्याच्याकडे जावं लागतं। आणि म्हणून माझी इच्छा आहे की मला एक खोली मिळावी। मला एक खोली मिळाली, मला जर भेटली तर ती नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या साठी राहील। जे मुंबईमध्ये काम असेल खाली त्याला विचारायला लावतो की तू खरं शिवसेनाच आहे का? गावांनी बिवांदी मग नाही चालत, कारण आमदार शिवसेना नाही। त्यांनी खोलीमा त्याला राहू देतो, त्यांना आयडेंटिटी कार्ड विचार। आणि भविष्यामध्ये एक खोली घ्यायची आहे, कारण लोकांना फार त्रास होतो। आणि खासदार सुद्धा लोकांनी निवडून दिला। तुम्ही पडले ते आमच्या मुले नाही, तुमच्या कर्तृत्वामुळे पडले। माझी तक्रार केली सर्वच ठिकाणी। एवढं नक्की की त्यांनी माझे तक्रार करण्याच्या मागे मेरी इज्जत बढ़ गई। महाराष्ट्र के सबको इतना मालूम हो गया कि खासदार को गिराने वाला ये है, क्योंकि इन्होंने वहां जाके बोला कि आम्हाला पाडलं यांनी, जबकि मैं माझी आमदार मी नाही पाडलं ताई, तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने पाडलं तुम्हाला। या नंदुरबारच्या जनतेने जरी ठरवलं असेल तरी सुद्धा मतदारसंघाच्या जनतेने ठरवलं नव्हतं। तुम्हाला नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये 36,000चा 33,000चा लीड मिळाला, पण बाकीच्या पूर्ण जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला मतं नाही दिली, लोकांनी नाकारलं। कारण दलालाशिवाय आणि दलालीशिवाय तुम्ही कधी काम करत नव्हते आणि हे राजकारणामध्ये अभिप्रेत नाही। कष्टाने उभं केलेलं हे महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर सर्वच ठिकाणी दलाल येऊन गेले तर प्रामाणिक लोकप्रतिनिधी सुद्धा लागतील। आणि तेवढे प्रामाणिक लोकप्रतिनिधी आजही शिवसेनेच्या माध्यमातून या व्यासपीठावर बसलेले आहेत। एकदम इमानदारीने या जिल्ह्याची सेवा करू। राम भैया सुद्धा इथं भाषण देत होता,
मला आजही आठवतं, मी 93 मध्ये इथं पहिली सभा घेतली होती. त्याच्या पहिले मात्र इथं विरोधी पक्षाचीच सभा व्हायची. भट्टसिंग भैया आणि मोहनसिंग भैयांना शिव्या देणे एवढंच काम त्यांचं होतं. वही लोग बाद में चंदू भैया को गाला देने लगे. मी माझ्या वडिलांना सांगितलं की दादा मेरे को एक सभा देणं देऊ. मी धुळे जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो. मी एकच 93 का 94 मध्ये एक सभा घेतली. 2 तास ती सभा चालली. मैंने पूरी हिस्ट्री लिख के रखी थी कि किसने मेरे बाप को और मेरे काका को क्या बोला है. उनके आंख पे 2 घंटे में एक भी कपड़ा नहीं रखा था. उसके बाद बंद हो गया सभा लेना और ये सुभाष चौक वालों की भी कटकट दूर हो गई. नहीं तो बेचारे ये लारी वालों को हर 3 महीने में यहाँ सभा रहते थे. कभी भविष्य में उन्होंने हिम्मत नहीं करी, क्योंकि उनको मालूम है कि इसका पोळ्या जवाब देने लग गया. आणि मला आज भी माहिती आहे की जर अशी गरज येईल तर माझा पोरगा भी त्यांना एकदम उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, मला म्हणा, रामला म्हणा, थोडंसं भावनिक आहोत आम्ही. आणि मेरा तो जब से ऑपरेशन व्हायला मेरे को रोना जल्दी आता. मैं कमजोर हूं इसके लिए नहीं रोता, पण माझ्या भावना जागृत होतात आणि म्हणून मला थोडंफार रडू येतं. मी काल भी एकनाथ शिंदे साहेबांचे मी पाय पडताना रडलो. साहेब आगे बढ़ो. पण हे भावनिक असतं, त्याच्यामुळे आम्हाला कळतं की आमची जबाबदारी काय आहे. आणि त्या जबाबदारीतूनच आम्ही सगळे याच बॉस इसको भी अकेले में मिलना लगे तो ये भी बोलेगा चंदू भैया जो नायचा. ये तो गाड़ी साहब को भी पहचानते नहीं होंगे, उसके बाजू में भी मेरे नाम की घोषणा दे सकता. पण एकंदरीत या माणसाचं प्रेम, यांचं माझं काही नातं नहीं है. मेरे घर को रोज खाना खाने नहीं आते, पर जब भी मिलता तब एकदम ईमानदारी से मिलता, मोहब्बत से मिलता. गरीब है, उसके फटेले कपड़े है, नए उससे हाथ में लाऊंगा, कुछ नहीं होता. एक बार उसने वापस भेजेला है, पूरा काम करे बिना मैं भी ऊपर नहीं जाऊंगा हे बोल देतो तुमको. भविष्यामध्ये पण या नंदुरबारच्या साठी जीव देईल. नंदुरबारच्या साठी जे पाहिजे असेल, नंदुरबार जिल्ह्यासाठी जे आम्हाला अपेक्षित आहे ते सगळं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. दळगावचे प्रश्न असतील, राजूदादालाही मी सांगितलं होतं की आपण गडकरी साहेबांना सांगू आणि तोरणमाळच्या साठी तळोद्याहून तोरणमाळ टनेल बनाओ. टनेल ये राजूदादा साक्षीदार है. गडकरी साहब को आज भी मुझे आत्मविश्वास है, जब हम जाएंगे तब गडकरी साहेब भी बिचारा कधी राजकारण करत नाही. गडकरी साहेब भी बिचारा एकदम प्रामाणिक माणूस आहे. गडकरी साहेबाला सांगणार आम्ही की तळोद्याहून तोरणमाळ आणि मसावादून तळोद्याहून धडगाव आणि मसावादून तोरणमाळ हा रस्ता एकदम चांगला करा. पर्यटन वाढलं तर एखाद्या वेळेला लोक येतील. आज सापुताऱ्यामध्ये काही नाही तरी सुद्धा आमचे लोक सापुताऱ्याला जातात. सर्व काही तोरणमाळमध्ये आहे, पण आमचे लोक जात नाही. आणि म्हणून माझे मित्र पर्यटन मंत्री ज्यांनी मला आमदार करण्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबाला शब्द टाकला ते शंभूराज देसाई, त्यांच्याकडे मी तोरणमाळच्या साठी मी आणि आमच्या दादाने मिटिंग लावली आहे. असेंब्ली झाली की तोरणमाळचं बी पॅकेज मंजूर करायलाच लावेल एवढी जबाबदारी घेईल. जे असेल भविष्यात बी कोणी कोणाच्या घरी जेवायला येत नाही, कोणी कोणाकडनं जेवायला मागत नाही. मला माझी संपत्ती खरं म्हणजे इथे बसलेले माझे कार्यकर्ते एकदम तोलामोलाचे आहेत. माझी संपत्ती ही आहे कारण माझा कार्यकर्ता कधीही स्वार्थासाठी मला सोडत नाही. आणि भविष्यामध्ये सुद्धा मला आत्मविश्वास आहे की जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, आपण सर्वजण संघटितपणे लढू असं मला तरी वाटतं. भविष्यामध्ये अजून काही असेल तर नक्कीच तुम्हाला परत बोलवेल. पण आज तुम्ही माझा जो सत्कार केला किंवा माझी जी मिरवणूक काढली, खरंच मी 18 वर्ष पहिले आमदार होतो. ना रत्ना रघुवंशी कधी शपथविधीला आली, ना माझे मुलं आले, ना कोणी आलं. मीच माझ्या जायचं गायक नगरसेवक घेऊन. आणि काल मला आज धुळ्यात सुद्धा धुळ्याच्या शिवसैनिकांनी एक घोषणा दिली
कि विकास का पहिया चंदू भैया. मला तेही चालत असं तरी वाटलं की धुळ्याचा माणूस बी आज माझ्यावरती एवढं प्रेम करतो. अरे भविष्यात धुळे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आज मी तुमच्या चंदू भैयाचं नाव निघतं. धर्मभास्करची ती जिल्हा परिषद होती, पण 6 वर्ष 1 रुपयाची चहा कोणाकडनं प्यालो नाही. एकदम इमानदारीने त्या धुळे जिल्ह्याची सेवा केली आणि धुळे जिल्ह्याला लागलेला कलंक सुद्धा पुसून टाकला. पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचे मनापासून सर्वांचे आभार मानतो. तुम्हाला हात जोडतो, नमस्कार करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा असंच प्रेम राहू द्या एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. जय हिंद.